नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. हे पहा, एवढा गावचा रानमेवा आलेला आहे. गावची आमच्या जत्रा होती. रामनवमी निमित्ताने 7 दिवसाचा सप्ताह असतो. बाहेर गावी राहणारे सगळे लोक ह्या वेळेला गावी जात असतात. आम्हीही जातो, पण मुलांचे एक्झाम वगैरे असल्यानंतर कधी जायला होतं कधी नाही. पण मिस्टर मात्र आवर्जून प्रत्येक वर्षी न चुकता जातात. हे पहा, सासरवरून इतकं सगळं दिलं आहे. माहेरहूनही मला नेहमी एवढंच सगळं येतं. पण आईला आणि त्यांना सांगितलं होतं की काहीही देऊ नका, कारण 15 दिवसानंतर आम्हीच गावी जाणार आहोत. म्हणून मी काही द्यायचं सांगितलं नव्हतं, कारण मग परत खूप पंचायत होती, याला त्याला देऊन टाकावं लागतं. म्हणतात ना, माहेरची माया आणि सासरचं प्रेम ज्या व्यक्तीला मिळतं खरंच नशिबवान असतात. आणि प्रत्येकालाच असं प्रेम मिळतं असं नसतं. खरंच दोन्ही बाजूनी मला खूप सगळं काही मिळतं. आणि प्रत्येक वेळेला मला 2-3 दिवस हे सगळं व्यवस्थित ठेवायला जातात. हे पहा, इकडं सगळं गावावरून एवढं सगळं, जत्रेतून काही, घरून काही. आता वाळवणीचे दिवस आहेत, म्हणजे उन्हाळी कामं चाललेत, कुरड्या पापड्या वगैरे. ते सगळं काही मला सगळं थोडं थोडं दिलेलं आहे. तरीही गावाला जायचंय आता, परत सगळं हे घेऊन यावं लागणार आहे. पण सध्या एक सुरुवात केली म्हणून सगळं थोडं थोडं दिलं आहे. हे पहा, गावावरून कांदे दिलेला आहे आणि सगळं मी थोडं थोडंच आणत असते, कारण 1-1.5 महिन्यातून जाणं होतच. यामध्ये बाजरी आहे आणि ह्या शेतातल्याच शेवग्याच्या शेंगा आहेत. हे गावावरून हे खायचं दिलेलं आहे. ननंदबाई पण गावातच असतात आमच्या, तर त्यांनीही काही दिलेलं आहे, आमच्या घरून पण दिलेलं आहे. जवळजवळ एवढं खायचं दिलंय ना की 8-10 दिवस संपणार नाही एवढं. आणि हे पाय, याच्यामध्ये सगळा भाजीपाला आहे. कैरी आहे, काकडी, गाजर. हे गाजर एवढे छान लागतात ना, कारण गावठी गाजर आहेत, एकदम असे कंदमुळासारखे, एकवीत एवढेच असतील आणि नुसतेच खायला इतके गोड लागतात ना. हे आमच्याकडे चुकूनही भेटत नाहीत असे गाजर. हे पहा, मसाला आहे. आमच्याकडे शनिवारी बाजार असतो, तर त्या बाजारामध्ये असा आणि गावाला कलिंगड, खरबूज सध्या स्वस्त आहेत. हे पहा, गावचा गावठी मसाला आहे. आमच्याकडे शनिवारचा बाजार असतो, त्या बाजारामधून 2-3 प्रकारचे पाव किलो मसाले आणलेले आहेत. आता गावालाही भरपूर प्रकारचे मसाले मिळतात बाजारामध्ये, किराणा दुकानामध्ये. हे पहा, धने, शेंगदाणे आणि खोबरं. गावाला खोबरं खूप छान मिळतं आणि स्वस्तही मिळतं. तसं आमच्याकडे खोबरं जास्त दिवस टिकत नाही आणि महागही भरपूर असतं. इथे रेशनचे तांदूळही दिले आहेत, इडली डोसा त्याच्यासाठी हे बरे पडतात आणि चवीलाही छान लागतात. हेच तांदूळ आमच्याकडे 40-45 रुपये किलो आहेत. इथे घरचाच गावठी गावरान लसूण आहे, लाल पाकळ्याचा. आणि इथे जत्रेमधून माझ्या जावेने पोळपाट दिला आहे, कारण माझ्याकडे अल्युमिनियमचा पोळपाट होता. कोणी पाहुणं वगैरे आलं, कधी काही करायची वेळ आली, सवासणी वगैरे, तर दुसऱ्यांना त्याच्यावर जमत नसायचं, म्हणून मी सांगितलं होतं, तर त्यांनी लाकडी पोळपाट घेऊन दिला. खूप छान पोळपाट आहे, अंगच्या पायाचा. आणि माझी ननंदही आमच्याच गावामध्ये असते, तर नंदेने काही, घरून काही, इतकं सगळं खायचं दिलं आहे ना की 8-10 दिवस आम्हाला कितीही खाल्लं तरी संपणार नाही. जत्रेमध्ये पहा, रेवड्या, फुटाणे, तिखट शेव, लाल शेव, मी काय सगळं सोडून दाखवलेलं नाहीये. इतकं सगळं दिलेलं आहे. आणि इथे मला कोंडा दिलेला आहे. कोंडा, आता तुमच्याकडे याला काय म्हणतात, कोणी चू म्हणतं, कोणी कोंडा म्हणतं. कुरडया करतोत ना, त्याचा आपण दळतो, तो गव्हाचा कोंडा. त्याचे मला मुटके आवडतात आणि भाजी आवडते. पहा, त्यांनी तसाच काढून दिलाय की त्याचा नंतर मग मी तो पिळल्यानंतर त्याचा मला चिकही खाता येईल आणि मुटकेही करता येतील. इथे आळूचे पानं दिले, जवळजवळ 50-60 आळूचे पानं दिलेले आहेत. काही कापून दिलेत आणि काही देठासहित दिलेत. इतके सगळे आळूचे पानं दिलेले आहेत. आणि त्यानंतर मग बाकी सगळं थोडं थोडं भाजीपाला वगैरे सगळा थोडा थोडा दिलेला आहे. आता भाजीपाल्याचे दर तर काय सगळीकडे सारखेच झालेले आहेत, पण गावच्या भाजीपाल्याची जी चव असते ती शहरामध्ये नाही मिळत. आता शहरामध्येही खेडेगावातूनच भाजीपाला येतो, पण तरीही फरकच असतो. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी काही भागामध्ये चांगला भाजीपाला मिळतो, काही ठिकाणी पाहिजे असा मिळत नाही. भरपूर अशी आळूची पानं आहेत, देठासहितही काही दिले आहेत. आणि त्याची भाजी छान होती, छोटे छोटे पानं, गावठी पानं असल्यानंतर. असं आता सगळा काही भाजीपाला दिलेला आहे. आणि इथे पालेभाज्याही बऱ्याच अशा दिलेल्या आहेत.
पालेभाज्याही पालकाची भाजी, करडीची भाजी. आता ही इथे मेथीची आणि कोथिंबीर आहे. मेथी, पालक, कोथिंबीर आणि करडीची भाजी अशा 2-4 भाज्या आणलेल्या आहेत. मग बाकी छोटं मोठं सगळं काही. तर भरपूर असा भाजीपाला आहे. आता पूर्ण दिवस माझा भाज्या निवडण्यात जाईल. गावावरून सामान आला का आनंद भरपूर होतो आणि छानही वाटतं. पण एवढे की खूप वेळ जातो सगळं काही व्यवस्थित ठेवायला, त्याला खूप वेळ जातो. तर पहा, अशा पद्धतीने नेहमीच गावावरून मला सगळं काही येत असतं. तर ह्या इथे पपई आहे, गावठी पपई आहेत आपल्या घरच्या झाडाच्या. गावरान पपई चवीला आणि गोड खूप असते. तर असं सगळं थोडं थोडं दिलेलं होतं. आणि खरबुजाचंही सध्या गावाला सीझन सुरू आहे. तर गावाला जरा स्वस्त पण आहेत खरबुजं आणि भरपूर असे आहेत. तर ही पहा, आता इथे मला आपलं हरभरा असतो ना, हरभऱ्याच्या कोवळ्या पानाची भाजी तयार करतात, ही भाजी तयार केलेली आहे. आणि यामध्ये परत थोड्याशा वेगळ्या पापड्या आणि थोडा खाऊ आहे त्यामध्ये परत. तर इथे याच्यामध्ये कुरडया पापड्या दिलेल्या आहेत. तर सध्या गावाला सुरुवात झालेली आहे कुरडया पापड्याला. तर काही झालंय, काही सुरू आहे. तर ह्या पहा, इथे बाजरीच्या, ज्वारीच्या पापड्या, त्याच्या खाली थोड्याशा कुरडया आहेत. नंतर गावी गेले तर मी सगळं घेऊन येतच असते, पण सुरुवातीला पापड्याची चव छान लागते आणि खाऊशी पण वाटतं. तर दुसऱ्याही बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने गावावरून खूप सगळा खाऊ आलेला आहे. तर तुम्हालाही असा येतो का, नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.